आज जेवणात नवीन काहीतरी बनवायचं बेत आहे. हे मी पहिल्यांदाच बनवते. आज मी भोपळ्याची थालीपीठ बनवणार आहे. तर भोपळं किसून घेतलं आणि मिरच्या बघायला गेले तर मिरच्या साऱ्या लाल झाल्या होत्या. मग काय शेतात गेले मिरच्या आणायला. मिरच्याला लई मिरच्या आल्या होत्या आणि इथं साईडला मी थोडीशी शेपू पण टाकलेली आहे. ती आता थोडीच राहिलेली आहे, पहिली थोडी जास्त होती. आणि कोथिंबीर पण मी घेऊन आलेली आहे. तर आता मिरची आणि लसूणचा ठेचा बनवते. दही मिक्स करून घेते. या दह्यामध्ये थोडंसं बेसन घालून मी हे मिक्सरलाच फिरून घेतलेलं आहे. आणि आता तेल टाकलेलं आहे फोडणी देण्यासाठी. थोडंसं तेल गरम झालं की त्यात जिरे, मोहरी आणि मिरची टाकली, कढीपत्ता आणि हळद. हे आपली नेहमीचीच फोडणी असते. त्याच फोडणीमध्ये मी ते मिक्स केलेलं दही ओतून दिलं आहे. आता थालीपीठ घ्यायला घेतलं आहे. याच्यामध्ये मिरची, लसूणची पेस्ट आणि मीठ घालून हे पीठ करून घेतलं. तव्यावरती तेल पसरून घेतलं आणि ह्या रुमालवरती मी या पद्धतीने केलेलं आहे. आणि असं रुमाल आपल्याला पलटी मारायचं आहे गॅसवरती. एकदम मस्त असं थालीपीठ तयार होतं. आणि साईडनी थोडंसं आपल्याला पुन्हा तेल सोडायचं आहे. आणि मी थोडंसं पाणी टाकलं, त्याच्यामुळे जाळ उडाला आहे आणि झाकून ठेवलं आहे. आणि माझे थालीपीठ पूर्ण तयार झालेत आणि किचनही स्वच्छ करून घेतलं.